Hello student, good morning. Minate madam. Students, today we have to learn practice set 5.1. In this practice set 5.1, we have to learn example of distance formula. We have to find the distance between 2 points. आपल्याला 2 पॉईंट्समधले डिस्टन्स शोधायचे आहे. आता आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे. आपण मागच्या लेसनमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला शिकलो आहोत. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू x2 मायनस x1 डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके. आता हे एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर काय आहे तर प्लस मायनसचे रूल आपल्याला परफेक्ट येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला जर ते रूल येत नसतील तर आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला येत असूनही आपल्या भरपूर चुका मग यामध्ये होतात. आणि म्हणून आपण 1 मिनिटामध्ये रिव्हाइज करूया रूल्स प्लस मायनसचे. आता आपण हे मागच्या लेसनमध्ये लिनियर इक्वेशनमध्ये पण आपण हे एकदा रिव्हाइज केलं, ते परत एकदा रिव्हाइज करूया. बघा सम रूल्स बघा. तर काही रूल्स बघा इथे आपण मल्टिप्लिकेशनचे रूल दिलेले आहेत ते बघूयात. समजा 2 नंबरचे साईन सेम असतील, प्लस प्लस मायनस मायनस, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन हे पॉझिटिव्ह असतं. प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस, मायनस इंटू मायनस इज ऑल्सो प्लस. म्हणजे 2 जर नंबर त्यांचे साईन सेम असतील, साईन सेम मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह. त्याचप्रमाणे साईन निगेटिव्ह, साईन जर त्यांचे डिफरंट असतील, प्लस इंटू मायनस, मायनस इंटू प्लस, तर त्यांचं मल्टिप्लिकेशन काय असतं, निगेटिव्ह असतं. साईन डिफरंट मल्टिप्लिकेशन इज निगेटिव्ह. हे लक्षात ठेवा. साईन सेम मल्टिप्लिकेशन इज पॉझिटिव्ह, साईन डिफरंट मल्टिप्लिकेशन इज निगेटिव्ह. आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचा रूल बघा. जर साईन सेम असतील, प्लस प्लस किंवा मायनस मायनस, जर 2 नंबरच्या साईन सेम असतील तर त्यांच्यामध्ये काय होतं तर ॲडिशन होतं. आणि त्यांच्यामध्ये ॲडिशन होतं आणि जो नंबर असतो, उत्तर असतं, त्या उत्तराला मोठ्या नंबरचं साईन द्यायचं असतं. साईन सेम डू ॲडिशन, साईन सेम डू ॲडिशन. जर साईन सेम असेल तर ॲडिशन करा. आणि साईन डिफरंट असेल, समजा +2 -4 किंवा -2 +4, साईन डिफरंट असेल तर काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. 4मधनं 2 गेले 2, 4मधनं 2 गेले 2, आणि उत्तर जे येतं ह्या उत्तराला ह्या दोघांपैकी मोठा नंबर जो आहे त्याचं साईन द्यायचं. म्हणजे हा रूल काय आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचा, साईन सेम डू ॲडिशन, गिव्ह बिगर नंबर साईन टू आन्सर. साईन डिफरंट डू सबट्रॅक्शन, गिव्ह बिगर नंबर साईन टू आन्सर. म्हणजे साईन सेम असेल तर ॲडिशन करा, साईन डिफरंट असेल तर सबट्रॅक्शन करा, आणि जे काही उत्तर येईल त्या उत्तराला त्या दोघांमधला जो मोठा नंबर आहे त्याचं साईन द्या. अतिशय सोपं, महत्त्वाचं आणि अगदी 5वीत शिकलेलो आपण हा रूल आहे हा. तर हा रूल तुम्ही हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी 10 वेळा तरी वाचा. ज्यांचं कन्फ्युजन आहे त्यांनी तर वाचलंच पाहिजे, आणि ज्यांना येत आहे त्यांनी ठीक आहे एकदा फक्त रिवाईज करा आणि प्रॅक्टिस सेट सोडवा. आणखीन एक लक्षात ठेवा, जर ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन असेल तर ब्रॅकेट ओपन केल्यानंतर ब्रॅकेटमधले साईन तसेच राहतात, आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल, ब्रॅकेट ओपन केल्यावर ते साईन चेंज होतात. हा बघा, हा +2 आहे, त्याच्या बाहेर मायनस आहे, त्यामुळे हा काय झाला, मायनस झाला. हा -2 आहे, आतमध्ये मायनस बाहेर आहे, त्यामुळे हा प्लस झाला. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणखीन एक गोष्ट इथे लिहिते, निगेटिव्ह नंबरचा साईन स्क्वेअर, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो, हे पण लक्षात ठेवा. जर निगेटिव्ह नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो, आणि पॉझिटिव्हचा तर पॉझिटिव्हच असतो. ओके. तर हे 3-4 रूल तुम्ही रिव्हाइज करा आणि मगच तुम्ही काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 5.1 सोडवायला सुरुवात करायची आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 सोडवायला सुरुवात करूया. पहिलं एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे बघा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन इच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ पॉईंट. आपल्याला काय दिलेले आहेत, काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्यातलं डिस्टन्स आपल्याला शोधून काढायचं आहे. पहिलं एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिलं आहे A23 आणि B41 असं आपल्याला पहिलं एक्झाम्पल दिलं आहे. आता आपण हे सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, आपल्याला फॉर्म्युला लागणार आहे. फॉर्म्युला सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. फॉर्म्युला आहे x इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. पण x2 x1 y2 y1 काय आहे तर कोऑर्डिनेट आहे. मग त्यातला a जो आहे त्याला आपण घेऊया x1
y1 आणि बीला घेऊया आपण x2 y2. आता आपण डिस्टन्स ए बीचा काय लिहूया, फॉर्म्युला लिहूया. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात घ्या, तुम्ही इथे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं आहे, तर तुम्ही इथे x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर पण लिहू शकता. जर तुम्ही इथे x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं तर इथे y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं. म्हणजे x2 मायनस x1च लिहिलं पाहिजे असं नाही. इथं आपण x1 मायनस x2 लिहिलं तर इथं y1 मायनस y2 लिहायचं. ओके, आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये तसं घेऊ, म्हणजे तुम्ही हा क्रम बदलू शकता. आता आपण इथे काय टाकूया, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय x2 ची व्हॅल्यू आहे, x2 ची व्हॅल्यू आहे 4 मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 2, 4 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे बघा 4 मायनस 2 किती आले, 2 त्याचा स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 किती आलं, तुम्हाला काय सांगितलं मी, जर साईन डिफरन्स असतील तर काय करायची, सबट्रॅक्शन. मग 3मधनं 1 गेला 2 आला, पण मोठ्या नंबरची साईन द्यायची, म्हणजे इथे येईल -2. हां, चिन्ह वेगळं आहे, तुम्ही सबट्रॅक्शन करा. 3मधनं 1 गेला 2, याला मोठ्या नंबरची साईन मायनस अशी आली. आता इथे काय येणार आहे, 2चा स्क्वेअर 4. आता -2चा स्क्वेअर पण काय असतो, पॉझिटिव्हच असतो, तेही आपण बघितलं. तर इथे येईल परत 4 येईल. मग ॲन्सर काय आलं, 8 आलं, √8. आता ह्या √8ला आपण काय करू शकतो, 4 × 2. ओके नाही, 4चा कोण बाहेर येईल, 2 बाहेर येईल, 2 √2. हे डिस्टन्स ए बीचं उत्तर आलं. ओके, डिड यू अंडरस्टँड. आता आपण दुसरं एक्झाम्पल यातलं बघूया. इथे तुम्हाला दिलेलं आहे पी दिलेला आहे -5 7 क्यू दिलेला आहे -1 3. आता इथे परत इथं आपण x1 y1 घेऊया, याला घेऊया x1 y1 आणि याला घेऊया x2 y2. डिस्टन्स पी क्यूला फॉर्म्युला लिहून घेऊ. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, x2 मायनस x1च लिहिलं पाहिजे असं नाही. इथं आपण x1 मायनस x2 पण लिहू शकतो. x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता तुम्ही इथे x1 लिहिलं आहे ना, मग इथे पण y1 लिहायचं, y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे तुम्ही इथं x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढलाय. इथं आपण x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y, म्हणजे तेही आपण लिहू शकतो. आता आपण इथे लिहूया, व्हॅल्यू टाकूया आपण इथे. x1 ची व्हॅल्यू काय आहे, x1 ची व्हॅल्यू आहे -5 हा मायनस आणि हा x2 ची व्हॅल्यू -1 आहे. आपण ही छोट्या ब्रॅकेटमध्ये लिहू, -1 आणि त्याचा स्क्वेअर. ओके, प्लस y1 ची व्हॅल्यू काय आहे 7 मायनस y2 ची व्हॅल्यू आहे 3. लक्षात घ्या, हे एक्झाम्पल सोपे असतात खूप. फक्त इथं ह्या स्टेपनं, ही स्टेप फक्त फारच सोपी असते. ह्या स्टेपनंतरची ही जी स्टेप आहे ही खूप महत्त्वाची स्टेप असते, कारण की यामध्ये आपण जे व्हॅल्यू सबस्टिट्यूट
करतो ना, तर ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना चूक होण्याची शक्यता असते. म्हणजे x1च्या ऐवजी गडबडीने आपण y1 टाकू शकतो. तर ही स्टेप केअरफुली करायची. आणि हे जे साईन्स आहेत ह्या साईन्सकडे त्याच्या पुढची स्टेप पण खूप केअरफुली करायची. साईननुसार आपल्याला इथे ऑपरेशन्स करायचे असतात. आता बघूया आपण काय करायचं. हां, -5 तसाच ठेवूया सध्या. आता बघा, हा -1 जो आहे त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे. मग आत्ताच आपण एक रूल बघितला, ब्रॅकेटच्या बाहेर जर निगेटिव्ह साईन असेल तर हा ब्रॅकेट ओपन करताना त्याचं आतलं साईन काय करायचं, चेंज करायचं. मग हा -1 आहे तर हा काय होईल, +1 होईल, स्क्वेअर. ओके. आता इथे सरळ सरळ आहे, 7मधनं 3 गेले, 7 - 3 हे 4 स्क्वेअर आहे. ओके. आता इथे अजून एक स्टेप वाढली, -5 + 1. तर आपण आत्ताच रूल बघितले की जर साईन डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन करायची आणि उत्तराला मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. मग 5मधनं 1 गेला, इथं येईल 4 आणि त्याला साईन येईल म्हणजे 5ची साईन येईल, पण त्याचा स्क्वेअर आहे आणि याचा स्क्वेअर 16. आता बघा, निगेटिव्हचा स्क्वेअर पण काय असतो, पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे -4चा स्क्वेअर काय झाला, +16 झाला. हा ऑलरेडी +16 आहेच आहे. 16 + 16 काय आलं, 32 आलं. तर इथे आपण काय करू शकतो, 32ला 16 × 2 करू शकतो. 16 × 2. मग आता 16चा कोण बाहेर येईल, 4 बाहेर येईल, 4√2. अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर काय मिळालेलं आहे, 4√2 असं मिळालेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला मी 2 एक्झाम्पल करून दिलेत. हे पुढचे एक्झाम्पल तुम्ही करायचे आहेत. मी आता यातलं सेकंड एक्झाम्पल घेणार आहे. डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. हे पॉईंट A, B, C कोलिनियर आहेत का. आता हे 3 पॉईंट कधी कोलिनियर असतील, हे 3 पॉईंट केव्हा कोलिनियर असतील, एका रेषेवर कधी असतील, जर डिस्टन्स AB, डिस्टन्स BC आणि डिस्टन्स AC ह्या 3 डिस्टन्समध्ये आपल्याला कोलिनियर पॉईंटची प्रॉपर्टी मिळेल. काय प्रॉपर्टी आहे की 2 नंबरमधला डिस्टन्स, 2 पॉईंटमधला डिस्टन्स हा इतर 2 डिस्टन्सच्या बेरजे इतका आला पाहिजे. मग आता बघूया आपण, केल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. आपण क्वेश्चन नंबर 2 करूया. क्वेश्चन नंबर 2 काय क्वेश्चन आहे, डिटरमाइन वेदर the points are collinear. आपण पॉईंट घेऊया. आपल्याला क्वेश्चनमध्ये पॉईंट नेहमी एका लाईनवर दिलेले असतात. आपण ते एकाखाली एक लिहायचे. असे एकाखाली एक लिहायचे म्हणजे आपल्याला त्यांच्याबद्दल पेपरमधून किंवा पुस्तकातनं सुद्धा लिहिताना व्यवस्थित साईन बघून घ्यायचं. 1 - 3 2 - 5 -4 7. आता हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट कोलिनियर केव्हा येतील पहा. जर समजा आपण इथे हे 3 पॉईंट्स आहेत. कोलिनियर कधी, कोलिनियर असल्यावर त्यांच्यात काय रिलेशन असतं, तर हे 2 पॉईंट आहेत. ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स हे ह्या 2 पॉईंट आणि ह्या 2 पॉईंटमधल्या डिस्टन्सच्या बेरजेत आलं पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे ह्या दोघांची सम ही याच्या इतकी आली पाहिजे, तेव्हा हे कोलिनियर आहेत. म्हणजे आपल्याला काय काढावं लागणार आहे, डिस्टन्स AB काढावं लागणार आहे, डिस्टन्स BC काढावं लागणार आहे, डिस्टन्स AC काढावं लागणार आहे. तिन्ही डिस्टन्स काढल्यानंतर आपल्याला ते कोलिनियर आहेत का कळेल. तर आपण करूया, तिन्ही डिस्टन्स आधी शोधून काढूया. AB काढूया, BC काढूया आणि AC काढूया. तर Aला आपण घेऊया x1 y1, Bला घेऊया x2 y2 आणि Cला घेऊया x3 y3. ओके. आता आपण एक एक डिस्टन्स फाइंड करूया. एक एक डिस्टन्स आपण आता शोधूया. पहिल्यांदा काढूया डिस्टन्स AB.
डिस्टन्स ए बी इज इक्वल टू फॉर्म्युला काय, ए बीचा x1 x2 आहे ना, x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इथं x1ची व्हॅल्यू काय आहे, x1ची व्हॅल्यू आहे 1 मायनस x2ची व्हॅल्यू आहे 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू आहे -5 मायनस सॉरी y1ची व्हॅल्यू घ्यायची. इथं 1 मायनस 2 आता आधी y1ची घ्यायची -3 मायनस y2ची व्हॅल्यू आहे -5. बघा अशी चूक होऊ शकते. नीट व्हॅल्यू सबस्टिट्यूट झाल्या पाहिजे. हां, x1 मायनस x2 y1 मायनस y2. आता सॉल्व करूया. वन मायनस 2 येईल -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा आहे -3. आता -5च्या बाहेर मायनस साईन आहे या ब्रॅकेटच्या, तर हे मायनस साईन ह्या मायनसला प्लस करेल, मायनस इंटू मायनस प्लस, किंवा मायनस ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर ब्रॅकेटचा आतला साईन चेंज करायचा, म्हणजे इथे +5 येईल स्क्वेअर. ओके, आता -1चा स्क्वेअर 1. आता +5 -3 काय होईल, 2 होईल. हे +2 स्क्वेअर होतील, +2 स्क्वेअर. मग हे काय आलं 1 प्लस हा आहे 1, हा आहे 2 स्क्वेअर 4, हे आलं √5. म्हणजे डिस्टन्स ए बी मिळाला आपल्याला √5. अशाच पद्धतीने आपण आता डिस्टन्स बी सी काढूया. डिस्टन्स बी सी इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा. बी सीचं काय, x3 x2 y3 y2, म्हणजे x2 मायनस x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू आपण. x2ची व्हॅल्यू काय आहे बघा, x2ची व्हॅल्यू आहे 2 मायनस x3ची व्हॅल्यू आहे -4, -4 ब्रॅकेटमध्ये घ्यायचा प्लस y2ची व्हॅल्यू आहे 7 मायनस y2ची व्हॅल्यू आहे -5, मग सारखंच झालं बघा -5, आणि y3ची व्हॅल्यू आहे 7 ब्रॅकेट स्क्वेअर. नीट करायचं, नाही तर सगळं चुकतं आपण इकडच्या तिकडे व्हॅल्यू लिहिल्या. आता इथे x2 मायनस x3 2 मायनस -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y3 -5 -7 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे बघा 2 -4 या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, त्यामुळे हा साईन प्लस झाला, +4 झाला. आता इथे छोटा ब्रॅकेट नाहीच आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण यांची साईन सेम आहे म्हणून यांची ॲडिशन करू. 5 + 7 झाले 12, आणि त्याला मोठ्या नंबरचं म्हणजे 7चं साईन दिलं स्क्वेअर. आता इथे 2 + 4 किती येईल, 2 + 4 येईल 6. 6चा स्क्वेअर किती येईल, इथं 6चा स्क्वेअर येईल 36, प्लस मायनसचा स्क्वेअर प्लस असतो, आणि 12चा स्क्वेअर येईल 144. मग हे आलं 144. मग 144 + 36 किती आलं, हे 180 आलं. हे आलं 180. आता आपण पुढचं काढूया शोधून. डिस्टन्स ए सी शोधून काढूया. याला आपण आधी 180ला आधी आपण काय करूया, मिक्सर्समध्ये करूया. 180चे फॅक्टर, 180चे फॅक्टर बघा
180चे फॅक्टर येतील 5 इंटू 36, 5 इंटू 30. मी 5च का घेतलं कारण इथे 5 आहे ना, त्यामुळे 5 फॅक्टर आपल्याला हवा होता म्हणून 5 घेतला. मग इथे किती येईल 36 इंटू 5. 36चे किती बाहेर येतील 6√5 आलं. हे आलं डिस्टन्स BC. आता आपण काय करूया, डिस्टन्स AC शोधून काढूया. डिस्टन्स AC इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे आता, A म्हणजे x1 y1, C म्हणजे x3 y3. म्हणजे फॉर्म्युला घेऊ x1 मायनस x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे x1ची व्हॅल्यू बघा काय आहे, x1ची व्हॅल्यू आहे 1 मायनस x3ची व्हॅल्यू आहे -4 ब्रॅकेटमध्ये छोट्या घेऊ स्क्वेअर प्लस y1ची व्हॅल्यू आहे -3 मायनस y3ची व्हॅल्यू आहे 7 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण हे कॅल्क्युलेट करूया. आता बघा हा मायनस इंटू मायनस प्लस -4च्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे त्यामुळे हा -4 प्लस झाला स्क्वेअर प्लस. आता इथे ब्रॅकेट छोटा नाहीच आहे, दोघांचं साईन सेम आहे, दोघांची ॲडिशन होईल 3 + 7 10 आणि 10ला कोणतं साईन द्यायचं तर मोठ्या नंबरचं -10 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे बघा 1 + 4 किती होणार 5 स्क्वेअर, 10चा स्क्वेअर होईल 100 + 100 होईल. आता हे किती झालं 5 स्क्वेअर किती झाले 25 + 100. आता 25 + 100 किती होणार सांगा 125. आता याला सुद्धा आपण काय करणार आहोत, मिक्स सर्ड करणार आहोत, सिम्प्लिफाय करायचं. आपण 9वीत शिकलेलो आहे सर्डला सिम्प्लिफाय करणे. आता 125चे फॅक्टर बघा काय आहेत, 5 इंटू किती येणार आहे हे 25. म्हणजे हे 125ला आपण 5 इंटू 25 किंवा 25 इंटू 5 लिहू शकतो. ओके, 5च का मी इथं घेतला कारण इथे 5 असल्यामुळे एक फॅक्टर 5 हवा होता आपल्याला म्हणून 5 ट्राय केला आपण. आता इथे किती झालं हे 25चे 5 बाहेर आले, हे आले 5√5. डिस्टन्स AC आलेला आहे 5√5. आता बघा 3 डिस्टन्स आपल्याला मिळालेले आहेत. 3 डिस्टन्समध्ये इथे कोण मोठा आहे 6√5 इज इक्वल टू √5 प्लस 5√5. 5 + 1 6. डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. हे आपल्याला मिळालं बघा. म्हणजे डिस्टन्स BC 6√5 आहे, डिस्टन्स AB √5 आहे, डिस्टन्स AC 5√5. आणि तुम्ही ह्या दोघांची ॲडिशन जर बघितली √5 + 5√5 तर ती किती येते 6√5. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे की 2 डिस्टन्सेस हे यांची सम ही तिसऱ्या डिस्टन्स इतकी येते. आणि म्हणून हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स कसे असणार आहेत कोलिनियर असणार आहे. देअरफॉर पॉईंट A, B and C are कोलिनियर. आपण हे पण 9वीमध्ये शिकलोय की पॉईंट कधी कोलिनियर असतात. समजा आपण आता इथे ही डायग्रॅम काढायची ठरवली तर कोण मोठा आहे सगळ्यात 6√5 म्हणजे हा काय BC ही सेगमेंट मोठी आहे. त्याच्यामध्ये हा किती आहे √5 डिस्टन्स AB म्हणजे A कुठे असणार आहे ह्या B आणि Cच्या मध्ये असणार आहे. तर A कुठे असणार आहे तर Bच्या जवळ असणार आहे कारण √5 म्हणजे समजा आपण इथं A घेतलं तर हे AB किती आहे √5 आहे आणि AC किती आहे AC आहे 5√5 आणि हे टोटल किती आहे टोटल आहे 6√5.
हे आपण 9वीत शिकलेलो आहे. म्हणजे जेव्हा 3 पॉईंट कोलिनियर आहेत की नाही ओळखायचं असतं तेव्हा काय करायचं, तर त्या प्रत्येक 2 पॉईंटमधलं डिस्टन्स काढायचं आणि 3 डिस्टन्सेस आपल्याला जेव्हा मिळतात तर त्या 3 डिस्टन्सेसमध्ये एखादं डिस्टन्स हे इतर 2 डिस्टन्सच्या बेरजे इतकं आहे का बघायचं. जर असेल तर ते पॉईंट कोलिनियर, आणि जर नसेल तर मग ते कोलिनियर नाही. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता हे यातलं मी हे एक एक्झाम्पल मी करून दिलेले आहेत. हे पुढचे 3 एक्झाम्पल तुम्ही करायचे आहेत आणि पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करूया. आजचं तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडलं, जर आवडलं असेल तर लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.